पुढच्या बातमीकडे वळूयात। ज्योती मेटे यांना वंचितकडून ऑफर आहे अशी सूत्रांची माहिती आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे अपक्ष लढणार आहेत अशी माहिती मिळत होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज होत्या। ज्योती मेटे यांना वंचितकडून सुद्धा ऑफर आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ज्योती मेटेंनी काय करावं हे मी कसं ठरवणार असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। ज्योती मेटे निवडणूक लढवणार हे मी ऐकलं असं पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आहे। बीडमधून लढणार असतील तर ही त्यांची भूमिका आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। मी काय करावं हे मी कसं ठरवू शकते? कोणी पण दुसऱ्या माझ्याही अनुयायांनी काय करावं हे मी ठरवत नसते। मी चर्चा करते की बाबा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे। त्यांचा विश्वास असेल तर ते करतात, नाही तर कन्व्हिन्स करावं लागतं। तसं त्यांचे अनुयायी ते ठरवतील त्यांनी काय करायचं। मी जे काय ऐकलं स्टेटमेंट जाहीर त्यांनी केलंय की मी लढणारच आहे, राष्ट्रवादीने नाही दिलं तरी लढणार आहे असं मी ऐकलं टीव्हीवर बातम्या। पण आता ते तशाच म्हणल्यात का तशी न्यूज आहे हे मला प्रत्यक्षात सांगता येणार नाही। परंतु त्यांनी जर लढायची भूमिका ठरवली असेल तर ती त्यांची सर्वस्वी त्यांची